जय आदिवासी, जय जोहार मित्रांनो. तर मी तुम्हाला आज या काटेरी साबराबद्दल आहे ना माहिती सांगणार आहे मित्रांनो. ही काटेरी साबर आहे ना लय उपयोगी आहे. ही वनस्पती सह्याद्रीच्या भागांमध्ये, कड्याकापारी डोंगर भागांमध्ये आढळून येते. ह्या वनस्पतीचा आहे ना लय उपयोग केला जातो. ही साबर आहे ना लय महत्त्वाची आहे. मग कसं की जुन्या काळामध्ये ना जी जनावरं आहेत ना, त्या जनावरांच्या तोडमोड झाल्यानंतर, माणसाची तोडमोड झाल्यानंतर या साबरीचा आहे ना लय मोठा उपयोग केला जातो मित्रांनो. त्या साबरीचा जो चिक आहे ना, चिक तो घ्यायचा आणि ती आपण केस इचरितो ना, ती केस असतात ना, तर ती केसांमध्ये तो चिक तिथं मोडतोड झाले असेल तिथं लावायचा. आणि पहा आपली जनावरं ते रानात गेल्यानंतर आता खरचाटलं लागलं बिगलं का ती त्या साबरीला घासायची आणि तो चिक आहे ना त्यांच्या आहे ना तिथं अंगाला माखायचा, म्हणजे ती बरी व्हायची. आता लहान मुलं असेल हिवाळ्यात तर गारठ्यामुळं ना उकलं त्यात मित्रांनो, तर तो चिक आहे ना चिक तिथं चोळायचा आणि घासून आपली दगडाची कावलाची तिने घासून घ्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित होत आहे बरं का. या साबरीचं आहे ना लय महत्त्व आहे, लय भारी महत्त्व आहे. ते आपल्या लोकांना आहे ना माहीत पाहिजे. तर जुन्या लोकांना आहे ना ते माहिती आहे मित्रांनो. तर आहे ना बघा, आपला जन्म झाल्यानंतर 5 दिवसांनी आहे ना पाटा पूजला जातो. त्या पाट्यावरती आहे ना दैबात, खेकडा, मासा आणि साबर ही ठेवली जाते. ती जावळी साबर असते बरं का मित्रांनो. जो अशी 3 फांद्यांची असे जावळी असते ती. तर ती साबर लागते. तर का लागते मित्रांनो, तर तिथं का ठेवतात? कारण आहे ना लहान मुलगा असते आणि कुठं बाळातीन बाई असते तिथं आपल्या दारात. आता माणसं येतात ना मोरीपाशी, घरात पब्लिक येतं भरपूर. मग त्या साबरीचा तो चिका असतोय, तो रोगराय जंतू बिंतू काय पसरू नये, तर त्याच्यासाठी ती साबर ठेवली जाते. ते 12 बळी काढलं जातं बुक्यानी. मग 12 बळी ते आहे ना, ते ना निसर्गापासून जी प्रेरणा घेतो, जे निसर्गामध्ये आपण राहतो, त्या निसर्गाचं आपण पूजन करतो. आणि ह्या निसर्गामध्ये आढळून येणारी ही साबर आहे आणि ह्या साबरीचं खूप महत्त्व आहे. आता तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही महत्त्व समजलं, तर तुम्हालाही काही माहीत असेल साबरीबद्दल, तर खाली कमेंटमध्ये ना नक्की सांगा. आणि माझे आहे ना तुम्ही आहे ना चॅनेलवर आहे ना नवीन असाल ना, तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला क्रांतिकारकांचा इतिहास, वनस्पतीवर माहिती अनेक भेटत जाईल. चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय आदिवासी, हर हर महादेव.